प्रगती झाली की अधोगती. लहानपणी शाळेमध्ये एकच ड्रेस असायचा. खाकी चड्डी, पांढरा सदरा प्रत्येकाच्या अंगावर दिसायचा. पायात चप्पल असणं ही तर लक्झरी असायची. गावात एखाद्याकडेच बाटाची चप्पल दिसायची. रेशनच्या दुकानावर लोक चकरा मारायचे तेव्हा कुठं वायरच्या पिशवीत किलोभर साखर आणायचे. वरच्या वर्गात जाताना पुस्तक जुनेच असायचे. शुभं करोती आणि बे के बे मात्र पोरं घरोघरी म्हणायचे. सडा सारवण धुणी भांडी बायकांना तर आरामच नव्हता. ज्याच्याकडे पाणी तापवायचा बंब तोच सगळ्यात श्रीमंत होता. दिवाळीच्या फराळाला सर्वांनी एकत्र बसायचे. खोबऱ्याच्या तेलामध्ये वासाचं तेल मिसळायचं. कुठला मोती साबण अन कशाची काजू कतली. माया प्रेम एवढं होतं की गोड लागायची वातड चकली. भात पोळी गोडधोड सणासुदीलाच व्हायचे. पाहुण्याला गरम आणि घरच्याला गार पोळी वाढायचे. पिझ्झा बर्गर नूडल्स आजकाल रुटीन असतं. गरिबीला लपवणं फारच कठीण असतं. स्वयंपाकघरात आता भरपूर किराणा भरलेला असतो. खाऊ घालायची वासनाच नाही म्हणून लोणच्याला बुरा येतो. हल्ली आता प्रत्येकाचं पॅकेज फक्त मोठं झालं आहे. दिवाळीच्या दिवशीसुद्धा पॉश घरं बकास वाटतं. का बरे पहिल्यासारखे पाहुणे आता येत नाहीत. हसण्याचे आणि खिदळण्याचे आवाज कानावर येत नाहीत. काय तर म्हणे आता हाय फाय झालो. 4 पैसे आल्यामुळे खरं तर सगळेच पुरते वाया गेलो. कशामुळे घात झाला काहीच का कळत नाही. एवढंच मात्र खरं की पहिल्यासारखं सुख आता अजिबात मिळत नाही. प्रगती झाली की अधोगती काहीच उमजेना. माणसाला माणसाकडून अजिबात प्रेम मिळेना. अहंकार कुरवाल्याने प्रेमाचे झरे गाठलेत अन आधार गमावल्यामुळे सायकॅट्रिक जवळची झालेत. भ्रमामध्ये राहू नका, जागं व्हा थोडं. माणसाशिवाय माणसाचं सुटत नाही कोडं. लक्षात ठेवा जीवनात 2 गोष्टी वाया जाऊ द्यायच्या नाहीत. अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण. कविता आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.